अरे वेड्या, डोळ्यात पाणी आणून असा हतबल होऊन का बसला आहेस? तुला काय वाटलं? तुझ्या आयुष्यात जे सुरू आहे, जे वादळ सुरू आहे, ते मला दिसत नाही? तू कोणाला काय बोलला नाहीस, तुझं दुःख तू कोणाला सांगितलं नाहीस. पण माझ्या बाळा, मी तर तुझ्या अंतर्यामी राहतो. ज्यांनी तुझ्यावर हे वाईट दिवस आणले, ज्यांनी तुझ्या निरागसपणाचा फायदा घेतला आणि तुला भर रस्त्यात एकटं सोडलं, त्यांच्याकडे बघायला मी समर्थ आहे. तू फक्त शांत राहा. आज जे मी तुला सांगणार आहे ते न ऐकता जाऊ नकोस, कारण हा तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. माझ्या प्रिय बाळा, या जगात कर्माचा खेळ मोठा विचित्र असतो. तुला वाटत असेल की तुझ्या सोबतच अन्याय का झाला? तू तर कधी कोणाचं वाईट केलंच नव्हतं, मग तुलाच हे दुःख का मिळालं? लक्षात ठेव, कधी कधी समोरच्याचे कर्म आडवे येत असतात. ज्यांनी तुला आज रडवलं आहे, ज्यांनी तुझ्या कष्टाचे श्रेय चोरले किंवा तुझ्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना वाटत असेल की ते जिंकले, पण नाही. माझ्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर कधीच नाही. मी त्या प्रत्येकाचा हिशोब ठेवून आहे. आज जे तुला त्रास देत आहेत ते स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकणार आहेत. तुला त्यांचा बदला घेण्याची काहीच गरज नाही. मी त्यांचा काळ बनून उभा आहे. मी त्यांना असा धडा शिकवेन की त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईलच, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तू फक्त तुझे कर्म करत राहा. अरे वेड्या, सोने अग्नीत तापवल्याशिवाय त्याला जशी झळाळी येत नाही ना, तसेच तुझ्या आयुष्यातील हे कठीण दिवस म्हणजे तुला घडवण्याची माझी एक प्रक्रियाच होती. तू या काळात खूप काही शिकलास. कोण तुझे आहे आणि कोण परके, हे तुला आता स्पष्ट दिसू लागले आहे. ज्यांना तू तुझे मानले होतेस त्यांनीच तुला आता साथ सोडली ना. बरं झालं, कचरा आपोआप बाहेर गेला. आता तुझ्या आयुष्यात माझ्या आशीर्वादाला जागा झाली आहे. आता रडणं थांबव वेड्या. तुझ्या या अश्रूंची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. मी तुला इतकं समर्थ बनवणार आहे की उद्या तुला त्रास देणारे लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतील आणि तेव्हा तू त्यांना माफ करण्याइतका मोठा झालेला असशील. बाळा, पुढच्या काही काळात तुझ्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे, पण
ती तुझ्या फायद्याची असेल. तू ज्या गोष्टींसाठी इतके दिवस प्रयत्न करत होतास, ती दारे आता उघडणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा तुझे पाय नेहमी जमिनीवरच असू देत. ज्यांनी तुला वाईट दिवसात साथ सोडली त्यांना विसरू नकोस, आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्याशी भांडत बसून तुझी शक्ती वाया घालवू नकोस. त्यांचा न्याय करणं हे माझं काम आहे, तुझं नाही. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल, जेव्हा तुझं मन सैराभैर होईल, तेव्हा फक्त डोळे मीट आणि माझा हा मंत्र जप, श्री स्वामी समर्थ. या नामात ती शक्ती आहे जी काळजाला शांतता देते. मी तुझ्या पाठीशी फक्त शब्दाने नाही तर प्रत्यक्ष शक्तीने उभा आहे. तुला काय हवं आहे आणि काय नको हे मला नीट ठाऊक आहे. योग्य वेळी तुला सर्व काही मिळेल. माझ्या प्रिय बाळा, तू आज खूप थकलेला आहेस ना? जगाशी लढून, स्वतःच्या मनाशी लढून. पण आता तुझी जबाबदारी माझ्यावर सोडून दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे वचन केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नाही, तर ते तुझ्यासाठी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आहे. ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझ्यावर वाईट दिवस आणले, आता त्यांना वाटतंय की तुझा अंत झाला. पण त्यांना माहित नाही की तू माझा भक्त आहेस आणि तुझी नवी सुरुवात आत्ता होणार आहे. तुला मिळणारी गोड बातमी ही केवळ योगायोग नसेल, तर ती तुझ्या श्रद्धेचे फळ असेल. अरे बेड्या, आता उठ, डोळे पुस आणि एक स्मित हास्य चेहऱ्यावर आण. तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. मी तुझा हात पकडला आहे आणि आता मी तो कधीच सोडणार नाही. ज्यांनी तुला त्रास दिला होता त्यांना बघून मी घेईन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा संदेश तू आज ऐकलास हे तुझ्या नशिबात होतं. जर आज तू हे दुर्लक्षित केलं असतंस तर कदाचित तू आत्मविश्वासाचा एक मोठा आधार गमावला असलास. पण तू शेवटपर्यंत ऐकलंस, याचा अर्थ तू माझ्या जवळ आहेस. जा, आता निश्चिंत हो. तुझा उद्धार करणं हे आता माझं कर्तव्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.